अक्कलकोटचे माजी आमदार, भाजपचे ज्येष्ठ नेते, पोलादी पुरुष अशी ओळख असणारे लोकनेते सिद्धरामप्पा पाटील यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली. अक्कलकोट तालुक्यात आप्पांच्या निधनाने तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेतेगण, पदाधिकारी, सामाजिक संस्था, संघटना आदींकडून सिद्धरामप्पा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील कुमठे या गावी नेण्यात आलं. इथे आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता. अक्कलकोट तालुक्यासह राज्यातील विविध भागातून लोक अंत्यदर्शनासाठी कुमठे येथे दाखल झाले. सामाजिक, राजकीय क्षेत्रासह शासन, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आदींसह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत सिद्धरामप्पा पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. पाटील कुटुंबियांचं सांत्वन देखील केलं. निशब्द आणि स्तब्ध अशी इथली शोकाकुल अवस्था राहिली. ज्यांनी आयुष्यभर शेतकरी वर्गासाठी, अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, लोकांना न्याय देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, प्रसंगी मोठा संघर्ष केला, असा लढवय्या आणि खंबीर नेता आज आपल्यात नाही, ही वास्तवता मनाला चटका आणि वेदना देणारी होती. ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. पाटील कुटुंबियांच्या दृष्टीने न पेलवणारा असा हा दुःखाचा डोंगर अनप्रसंग होता. कुमठे गावात जिकडे पाहावे तिकडे शोकाकुल असे वातावरण होते. स्वर्गीय आप्पांनी सर्वांना सोबत घेऊन आपली राजकीय वाटचाल राखली. अनेक कार्यकर्ते घडवले. अनेक नेत्यांशी, समाज घटकांशी त्यांचा ऋणानुबंध राहिला. यातील प्रत्येक जण आप्पांना अखेरचा निरोप देण्यासाठी जड अंतःकरणाने उपस्थित होता. दुःख व्यक्त करायचं म्हटलं तरी शब्दांना भावनांचे बंध दिसून येत होते. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी लोकनेते स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, शिवानंद शिवाचार्य महास्वामी, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, करजगीचे शिवानंद शिवाचार्य महास्वामी यांच्यासह कर्नाटकचे कृषी व पणन मंत्री शिवानंद पाटील, इंडीचे आमदार यशवंत गौडा पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज कानदी, स्वामी समर्थ सूत मिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, विश्वनाथ चाकोते, सुरेश हसापुरे, महादेव बहिरगोंडा, एमके फाउंडेशनचे महादेव कोगनुरे, कामगार नेते कुमार करजगी, बाबूराव पाटील, हनुमंत कुलकर्णी, मल्लिकार्जुन काटगाव, डॉक्टर अशोक हिप्परगी, दयानंद उंबरजे, काशीनाथ कोडते, अण्णाराव बाराचरे, आनंद तानवडे, मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, कर्नाटकचे पंजप्पा कलबुर्गी, मेहबूब मुल्ला, चनगोंडा हविनाळे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी, अतुल मेळकुंदे, परमानंद अलगोंडा, माजी नगराध्यक्ष बसलिम बग्गप्पा खेडगी, अशोक देवकत्ते, वकील बागवान रमेश बाके, सोलापूर महापालिका स्थायी समिती माजी सभापती केदारनाथ उंबरजे, कुंभारीचे शिरीष पाटील, उदयशंकर पाटील, सिद्धेश्वर कल्याण शेट्टी, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, प्रतिष्ठित नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.